कधी केव्हा आपण घेणार आहोत, त्याच्याबद्दलचे विविध पैलू या सर्वांचाच आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे जोपर्यंत माहिती परिपूर्ण नसेल, अद्ययावत नसेल आणि विशिष्ट हेतूंना पूर्ण करणारी नसेल, तोपर्यंत त्या माहितीचा उपयोग होत नाही. मग आपण माहितीची व्याख्या कशी करू शकतो? सगळ्यात पहिले कुठल्याही स्वरूपात प्राप्त झालेली माहिती हा माहितीचा अत्यंत एक अ, सामान्य स्वरूपाचा अर्थ आहे. कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही माध्यमातून प्राप्त झालेली माहिती ही संशोधनाकरता किंवा संशोधकाकरता उपयुक्त नाही. कोणत्याही असंघटित स्वरूपात प्राप्त झालेली माहिती. म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने आपल्याला सहज म्हणून एखादी माहिती दिली. एखाद्या मासिकात एखादा लेख छापून आला, पण त्या लेखकाचं नाव, पत्ता दिलेला नाही आणि खाली लिहिलंय काही विशिष्ट अज्ञात माध्यमांच्यावर आधारित. तर अशा वेळेला त्या माहितीवर विश्वास ठेवता येत नाही. आपल्याला माहीत असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे माहिती नाहीच. आपल्याला कोणीतरी सांगितलेल्या कोणत्यातरी गोष्टीवर आपण जेव्हा विश्वास ठेवतो किंवा त्या गोष्टी आपल्याला माहिती म्हणून कळतात, त्यामध्ये अपूर्णता असते. कधी-कधी एखाद्या टेलिव्हिजनच्या वाहिनीवरून, एखाद्या रेडिओ केंद्रावरून एखादी बातमी प्रकाशित होते. आपण YouTubeवर पाहतच असाल. अनेक प्रकारच्या बातम्या YouTubeवर दाखविल्या जातात. त्यातल्या अनेक बातम्या कदाचित सत्य नसतात. परंतु त्या मोठ्या धडल्यांनी आपल्याला सांगितल्या जातात. मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? आपल्याला प्रश्न पडतो. आणि ज्या सर्व गोष्टी आपण पुस्तकातून वाचतो, त्याही प्रत्येक वेळा खऱ्याच असतात असंही नाही. म्हणजेच माहितीला जोपर्यंत या सर्व घटकांनी परिपूर्णता आणलेली नाही, म्हणजे माध्यम, स्रोत, व्यक्ती, विश्वासार्हता, परिपूर्णता, अद्ययावतता, तोपर्यंत माहिती परिपूर्ण किंवा योग्य होत नाही. आता जर समजा एखाद्या विषयावर आपण 100 वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लेख किंवा बातम्या वाचल्या, तरी बरेच वेळा आपल्याला वास्तविकता काय आहे हे सांगता येत नाही. विशेषतः युद्धाच्या संदर्भात जर देश एकमेकांशी युद्ध करत असतील, तर प्रत्येक देशातील वर्तमानपत्र आपल्याच देशाचा विजय कसा झाला हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यातून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. मग सत्य काय आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. एखादी घटना भूतकाळात घडून गेली असेल आणि त्याच्याबद्दल प्रवाद असतील, त्याच्याबद्दल संदेह असेल, तर त्याच्याबद्दल प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्याला जसं आकलन झालं असेल, त्या प्रकारे तिचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. त्यातही असंदिग्धता असते. कधी-कधी आपल्याला अनेक लोकं अफवा म्हणून किंवा सहज सुचलं म्हणून किंवा ऐकलं म्हणून किंवा मला असं वाटतं बुवा, असं म्हणून एखादं वाक्य सांगतात. त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. आपण एखादी घटना पाहतो, त्याचं निरीक्षण करतो. पण त्याचा अर्थ असा ती घटना आपल्याला पूर्णपणे तिचं आकलन झालं असेल, असं कधी-कधी सांगता येत नाही. त्या घटनेच्या पाठीमागे दडलेले, त्या घटनेत भाग घेणाऱ्या व्यक्तींचे हेतू याबद्दल अनेक वेगवेगळे घटक असू शकतात आणि त्यामुळे परिपूर्ण माहिती हा अत्यंत मोलाचा घटक आहे, हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. माहितीच्या परिपूर्णतेला अनेक कारणांमुळे अडथळे निर्माण होतात. बरेच वेळा माहितीवर विश्वास का ठेवता येत नाही संशोधकाला? त्याची अनेक कारणं असतात. कोणत्या हेतूने आपल्याला उत्तरदात्यांनी माहिती दिली आहे? उत्तरदात्याच्या मनात असणारा एखाद्या संस्थेबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या प्रश्नाबद्दल पूर्वग्रह त्या माहितीला दूषित करतो. उत्तर घेणारा, प्रश्न विचारणारा व्यक्तीचाही पूर्वग्रह त्या माहितीला दूषित करू शकतो. आपण कोणाच्या संपर्कात येत आहोत, तो व्यक्ती अधिकृत आहे का? ते माध्यम अधिकृत आहे का? हे समजल्याशिवाय आपण माहितीची सत्यता पडताळून पाहू शकत नाही. आपण कशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे, आपण कोणत्या हेतूने प्रश्न विचारला आहे किंवा कोणत्या हेतूने माहिती विचारत आहोत, यावरही त्या माहितीची सत्यता अवलंबून असते. आपल्याला मिळणारा प्रतिसाद प्रत्येक वेळी खराच असेल असं नाही. बरेच वेळा लोक हेतुपुरस्सर खोटं बोलतात. बरेच वेळा लोक आपल्याला आपली दिशाभूल करण्याकरता चुकीची माहिती देतात. काही लोकांच्या प्रवृत्तीमध्येच काही विषयांवर योग्य ते किंवा खरं ते सांगण्याची इच्छा नसते आणि परिस्थितीनुसार सुद्धा माहितीचं स्वरूप बदलत जातं. आणि या सर्व कारणांमुळे आपण जेव्हा जेव्हा माहिती प्राप्त करतो, विशेषतः संशोधनामध्ये, तेव्हा त्याच्यावर अनेक प्रकारच्या असत्याचे, अपलापाचे थर असतात. यालाच आपण रिलायबिलिटी ऑफ डेटा, माहितीची सत्यता, माहितीची विश्वासार्हता याबद्दल असणारा संदेह म्हणतो. आणि म्हणून मग आपण त्याचं विश्लेषण करताना अनेक प्रकारचा त्याला डिस्काउंट देत जातो. त्याच्यामध्ये काही काही त्रुटी असल्याची मान्य करतो. कारण 100% खरी परिपूर्ण माहिती मिळवणं हे संशोधकाला बरीच वेळा अडचणीचं असतं. मग माहिती गोळा करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिले तर आपलं या माहितीबद्दल काय आपला हेतू आहे, आपला ध्येय काय आहे, हे लक्षात घेऊन त्या अनुषंगानेच आपण माहिती मिळवली पाहिजे. बरेच वेळा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करतो. मग असं वाटतं, की अरे एवढा मोठा फापट पसारा मी कशाला गोळा केला?
यापैकी फारच थोडी माहिती माझ्या कामाची आहे. आपण जेव्हा प्रश्नावली तयार करतो, त्यावेळेला आपण जे प्रश्न विचारणार आहोत, ते अत्यंत तर्कसंगत, हेतूला धरून आणि विशिष्ट कार्याकरता आवश्यक असणाऱ्या माहितीशी संबंधितच असले पाहिजेत. नाहीतर अनावश्यक माहिती गोळा केल्यामुळे तिचं विश्लेषण करणं आपल्याला शक्य होत नाही. आपण जी माहिती गोळा करत आहोत, तिचा दर्जा, तिची सत्यता, उपयुक्तता याकडे आपण नेहमीच लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या माध्यमातून? एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण मुलाखतीच्या तंत्राचा वापर करून माहिती गोळा करतो, त्यावेळेला मुलाखत देणारा जो व्यक्ती असतो, त्याची मानसिकता, त्याचा दृष्टिकोन आणि कोण कोण त्याला प्रश्न विचारत आहे आणि कोणत्या परिस्थितीत त्याला हे प्रश्न विचारत आहे, यावर माहितीची सत्यता अनेक वेळा अवलंबून असते. एखाद्या असंतुष्ट कर्मचाऱ्याला जर आपण संस्थेबद्दल मत विचारलं, तर तो नेमकं तिच्याबद्दल प्रतिकूल मत देतो. याचा अर्थ असा नाही की त्याचं ते मत कायम राहील. बरीच वेळा त्या कर्मचाऱ्याच्या मनातली ही असंतुष्टता निघून गेली, की आपोआपच तो सकारात्मक दृष्टीने विचार करायला लागतो आणि दुसरीच माहिती देतो. कधी-कधी लोकांच्या मनात काही व्यक्तींबद्दल अढी असते, नाराजी असते. काही घटनांबद्दल त्यांच्या मनात काही विशिष्ट प्रकारची अढी असते. त्यामुळे देखील माहितीच्या सत्यतेवर प्रभाव होतो. आपल्याला ज्या प्रकारची माहिती हवी आहे तिचं स्वरूप काय आहे? ही माहिती गोपनीय आहे का? ही माहिती सर्वज्ञात आहे का? या माहितीचा कोणावर दुष्परिणाम होणार आहे का? याचाही माहितीच्या सत्यतेवर प्रभाव होतो. आपण योग्य माध्यमातून, योग्य पद्धतीने जर माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला बरीच वेळा अत्यंत उपयुक्त आणि सत्य माहिती प्राप्त होते. आणि म्हणून माहिती कशा प्रकारे प्राप्त करायची आहे? कोणती माहिती दुय्यम स्रोतातून प्राप्त होऊ शकते? कोणत्या माहितीकरता प्राथमिक स्रोत वापरले पाहिजेत? कोणत्या माहितीकरता प्रश्नावलीचं तंत्र वापरलं पाहिजे? कोणत्या माहितीकरता मुलाखतीचं तंत्र वापरलं पाहिजे? कोणत्या माहितीकरता निरीक्षणाचं तंत्र वापरलं पाहिजे? या सर्वांचा आपण अत्यंत काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, माहिती संकलित करताना आपण आपल्या मुख्य प्रवाहापासून दूर जाता कामा नये. बरेच वेळा आपल्याला काय हवं आहे याऐवजी आपण कशामध्ये आपली रुची आहे याकडे आपण लक्ष देतो आणि मग नेमकी हवी ती माहिती न विचारता दुसऱ्याच माहितीकडे आपण आपलं लक्ष वेधलं जातं. संशोधन आणि माहितीचा संबंध तर अनन्य स्वरूपाचा आहे. प्रत्येक संशोधनाकरता उपयुक्त आणि परिपूर्ण माहिती आवश्यक आहे. एखाद्या अंधाऱ्या खोलीत काळ्या मांजरीला शोधणं जसं अशक्य असतं, तसंच माहितीशिवाय संशोधन करणं देखील अशक्य आहे. आणि म्हणून योग्य साधनांचा योग्य पद्धतीने वापर करून जेव्हा आपण माहिती प्राप्त करतो, त्याच वेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने उपयुक्त माहिती प्राप्त होते. याच्याबद्दल एक झेन कथा आहे, थोडक्यात सांगतो. एकदा एका रस्त्यावरून एक मनुष्य चालला होता. त्याच्या अंधाराच्या वेळेला त्याच्या हातात एक दिवा पण होता, कंदील होता म्हणजे. परंतु तो कंदील विझलेला होता. समोरून येणाऱ्या माणसाने त्याला विचारलं, "अहो, हा कंदील तर विझलेला आहे." तर तो म्हणाला, "अहो, पण मला दिसत सुद्धा नाही." मग ज्या अर्थी त्या आंधळ्या माणसाला दिसत नसेल, तेव्हा त्याला त्या कंदिलाचा काहीच उपयोग होत नाही ना. तसंच आहे. जर आपल्याला कशा प्रकारची आणि कोणती माहिती प्राप्त करायची याची दृष्टी नसेल, तर आपण हातात कोणतंही साधन घेतलं तरी आपल्याला उपयुक्त माहिती मिळू शकत नाही. माहितीचा दर्जा सामान्यपणे 5 घटकांवर अवलंबून असतो. ती त्या विशिष्ट संदर्भाला उपयुक्त आहे का? ती अद्ययावत आहे का? ती परिपूर्ण आहे का? ती कालसंगत आहे का? विश्वासार्ह आहे का? हे 5 घटक आपण प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. 6वा घटक अर्थातच महत्वाचा आहे, की त्या माहितीकरता आपल्याला किती खर्च येणार आहे. परंतु जेव्हा संशोधक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेला त्यांनी या सर्व घटकांकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. चांगलं संशोधन नेहमीच दर्जेदार माहितीवर अवलंबून असतं. ही माहिती मिळवताना संशोधकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण ज्या माध्यमांचा, स्रोतांचा वापर करणार आहोत, ते ऑथेंटिक म्हणजे सत्याला धरून आहेत का? ते विश्वासार्ह आहेत का? ते एखाद्या विशिष्ट लक्ष्याला परिपूर्ण करणारे आहेत का? त्यांच्यामुळे आपला हेतू पूर्ण होणार आहे का? आणि आपण एका शास्त्रीय पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने ही माहिती गोळा करत आहोत का? जोपर्यंत संशोधक या गोष्टी लक्षात घेत नाही, तोपर्यंत त्याला परिपूर्ण माहिती मिळू शकत नाही. मग चांगल्या माहितीचे काही लक्षणं संशोधनाच्या दृष्टीने आपण लक्षात घ्या. सगळ्यात पहिले ती माहिती नवीन असली पाहिजे. जी सगळ्यांनाच माहिती आहे, ती फार वेळा प्रकाशित झाली आहे आणि त्याच्यावर फार चर्चा झाली आहे, अशी माहिती आपल्या संशोधनात समाविष्ट करून आपण फारसं काही नवीन सिद्ध करू शकत नाही. जी सामान्यपणे इतर लोकांना आज माहिती नाही, पण आपल्याला माहिती त्याच्याबद्दल माहिती प्राप्त होऊ शकेल. जिचं तिचं साधन
जिची सत्यता अद्याप सिद्ध झाली नाही, पण जी आपल्या संशोधनातून सत्यता सिद्ध होणार आहे, जी उपयुक्त आहे, जिचा आपण वापर करून काहीतरी नवीन पृथक्करण करू शकणार आहोत, तिचं विश्लेषण करून नवीन काहीतरी तथ्य सिद्ध करू शकणार आहोत, या प्रकारची माहिती असली तर आपल्याला तिचा उपयोग होतो. माहिती दोन प्रकारची असू शकते. फार मोठ्या प्रमाणात मिळणारी माहिती आणि अत्यंत सिलेक्टिव्ह, अत्यंत सीमित स्वरूपात मिळणारी माहिती. संशोधकाला मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या माहितीचा फारसा उपयोग होत नाही, कारण ही माहिती विविधांगी स्वरूपाची असते, त्यात एकरूपता नसते. एक इंग्रजीत शब्द आहे अमॉर्फस, म्हणजे एखाद्या स्फटिकामधून पाणी काढून घेतल्यानंतर तो जसा भुसभुशीत होतो, त्याप्रमाणे ही माहिती भुसभुशीत स्वरूपाची असते. हिचा आपल्याला विशिष्ट हेतू करता उपयोग होत नाही. आपल्याला जी माहिती हवी आहे, संशोधनाकरता जी माहिती हवी आहे, ती मात्र विशिष्ट हेतूला पूरक असली पाहिजे. अनेकविध माध्यमातून जरी ती प्राप्त झाली, तरी सुद्धा तिने आपले हेतू, संशोधनाचा हेतू साध्य केला पाहिजे. माहितीची सत्यता आपण कशा प्रकारे तपासू शकतो? सगळ्यात पहिलं तर ही माहिती आपल्याला कोणत्या माध्यमातून, कोणत्या स्रोतातून प्राप्त झाली आहे आणि हा विशिष्ट स्रोत सत्यावर आधारित आहे का? विश्वासार्ह आहे का? त्याची विश्वासार्हता कोणी सिद्ध केलेली आहे? मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू इच्छितो. मॅकेन्झी नावाची एक संशोधनपर कार्य करणारी संस्था आहे. ती जेव्हा-जेव्हा आपले अहवाल प्रकाशित करते, त्यावेळेला त्या माहितीची सत्यता कशाप्रकारे सिद्ध केली आहे, याबद्दलच्या अनेक निकषांचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला असतो. की ही माहिती कोणी दिली आहे? हा व्यक्ती किंवा ही संस्था कोणती आहे? हिची विश्वासार्हता, हिची मान्यता, समाज मान्यता, हिचं समाजातील प्रतिष्ठेचं स्थान याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाते. कोणत्या साधनांचा वापर करून ही माहिती गोळा केली आहे यावरही प्रकाश टाकला जातो. आणि जर अशा प्रकारे आपण सत्यता, विश्वासार्हता सिद्ध करणाऱ्या स्रोतांचा वापर केला, तर निश्चितपणे आपल्या संशोधनाचा दर्जा सुधारू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की माहिती देणाऱ्याच्या मनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा एक पूर्वग्रह कधीतरी असतोच. कोणताही मनुष्य, मग तो कितीही मोठ्या पदावर असो किंवा सामान्य पदावर असो, स्वतःला संपूर्णपणे पूर्वग्रहापासून विरहित ठेवू शकत नाही. मग अशा वेळेला त्याच्या या पूर्वग्रहांचा या माहितीवर काय प्रभाव होऊ शकतो आणि आपल्याला त्या पूर्वग्रहाला दूर करण्याकरता काय करावं लागेल, या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा जर घटक कोणता असेल, तर माहिती संकलन करताना आपण नीतिमत्तेला धरून ही माहिती साध्य केली आहे का, प्राप्त केली आहे का? बरेच वेळा एखादी माहिती प्राप्त होत नाही म्हणून अधिकाऱ्यांना लाच देणे, हा मार्ग काही संस्था वापरतात. काही संशोधनपर संस्था, मोठ्या संस्था बरेच वेळा वापरतात. परंतु हा नीतिमत्तेला धरून नाही. काही वेळा विशिष्ट माहिती मिळावी म्हणून त्यांना वेगळं उत्तरदात्याला वेगळं आमिष दर्शविणं, किंबहुना ही माहिती त्या संशोधनाकरता मिळू शकत नाही, पण आवश्यक आहे म्हणून ती गैरमार्गाने प्राप्त करणं हे कधीही योग्य होणार नाही. मग आपल्याला माहितीचा जो संदर्भ लक्षात घ्यायचा आहे, तो 5-7 घटकांवर आधारित आहे. एक तर आपला जे कार्य आहे, त्याच्याशी धरून विशिष्ट हेतूला पूर्ण करणारी माहिती. विशिष्ट व्यक्तीकडून, की जो त्या संस्थेशी, त्या घटनेशी संबंधित आहे आणि जबाबदार आहे. विशिष्ट माध्यमातून, जे माध्यम सर्वमान्य होऊ शकेल, ते जी माहिती प्राप्त होणार आहे ती कालसंगत असेल आणि ज्यातून योग्य निष्कर्ष प्राप्त करता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या माहितीवर जर आपल्याला प्रक्रिया करावी लागणार असेल, तिचं विश्लेषण करावं लागणार असेल, तर ती माहिती विश्लेषण योग्य असली पाहिजे. ज्या माहितीचं विश्लेषण करता येत नाही, त्यावर फारसा विश्वास ठेवता येत नाही. मग आपण ज्या माध्यमातून ही माहिती प्राप्त करतो, त्या माध्यमांचाही विचार आपण जरा वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माध्यमांच्या मध्ये असणारा पूर्वग्रह, त्या माध्यमांच्या बद्दल समाजात असणारी मान्यता, ज्या तंत्रांचा वापर करून आपण ही माहिती गोळा करणार आहोत, त्या तंत्रांचं समर्थन आपण करू शकलो पाहिजे. आपण जेव्हा प्रश्नावली वापरून एखाद्या संशोधनाकरता माहिती गोळा करतो, तिथे प्रश्नावली हे तंत्र उपयुक्त आहे का, असा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला, किंबहुना अशी माहिती प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळू शकते का, असं जर विचारलं, तर आपलं उत्तर सकारात्मक असू शकलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या व्यक्तीला आपण असं विचारलं का, हो तुम्ही आयकरासाठी कोणकोणत्या माध्यमांचा किंवा स्रोतांचा उल्लेख आपल्या विवरणात करत नाही, तर कोणता व्यक्ती सांगेल की मी माझा आयकर भरताना खालील उत्पन्नाचा उल्लेख करत नाही? असं कोणीच सांगणार नाही ना. मग असा प्रश्न आपण जर प्रश्नावलीत विचारला असेल, तर त्याला फारसा तथ्य किंवा अर्थ राहणार नाही. आपण पूर्वी कधी चोरी केली होती काय, असा जर प्रश्न आपण प्रश्नावलीत विचारला, तर किती लोक होकारार्थी उत्तर देऊ शकतील? आणि म्हणूनच आपण कोणतं तंत्र वापरून कोणती माहिती गोळा करत आहोत, याच्याबद्दल आपण नेहमीच विचार केला पाहिजे. आणि हा विचार न करता जेव्हा आपण माहिती गोळा करतो, तेव्हा त्या माहितीची परिपूर्णता सिद्ध होत नाही. दुसरा एक महत्वाचा शब्द आपण नेहमी वापरतो, तो म्हणजे डाटा.
ऑलिव्हर गोल्डस्मिथ नावाच्या एका महान कवीने एक कविता लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट इव्हन ए सिंगल ड्रॉप टू ड्रिंक. सर्वत्र पाणी आहे, पण एक थेंब सुद्धा पिण्यायोग्य नाही. बरेच वेळा माहितीचं असंच असतं. सर्व ठिकाणी माहिती विखुरलेली आहे असं आपल्याला वाटतं, पण उपयुक्त मात्र माहिती आपल्याला फारशी मिळत नाही. मग आपण काय करायला पाहिजे? जी माहिती आपण प्राप्त करतो तिचं आपल्याला डाटामध्ये रूपांतर करताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आपल्याला जे सर्व माहिती आहे त्याला आपण माहिती म्हणूया, पण जे आपण विशिष्ट हेतूने संकलित करतो, प्राप्त करतो, तो डाटा झाला. त्याच्यावरून आपल्याला जे काही निष्कर्ष काढता येतात किंवा जे आपली समजूत तयार होते, जे आपले विचार तयार होतात, त्याला आपण आपलं अंडरस्टँडिंग, आपली समज म्हणूया. ही माहिती जेव्हा आपण व्यवहारात वापरू शकतो किंवा त्याचा कोणत्या तरी हेतू करता प्रयोगात्मक वापर करू शकतो, उपयोजन करू शकतो, त्याला आपण ज्ञान म्हणूया. आणि त्यातून आपल्याला जो निष्कर्ष प्राप्त होतो, जो अनुभव प्राप्त होतो, त्याला आपण वास्तविकता म्हणूया. बरेच वेळा आपल्या समजाला आपण वास्तविकता समजतो, परंतु ज्याप्रमाणे चष्म्यालाच डोळे समजणं चुकीचं आहे, त्याप्रमाणे आपल्या समजुतीला वास्तविकता समजणं देखील चुकीचं आहे. पृथक्करण केलेली प्रक्रिया केलेली माहिती म्हणजे डाटा. या डाटाचे दोन माध्यम आहेत. एक तर विशेषीकृत, दोन वैशिष्ट्य आहेत, विशेषीकृत डाटा आणि संघटित स्वरूपाचा डाटा. जेव्हा विशिष्ट हेतू करता मर्यादित साधनांचा किंवा स्त्रोतांचा आपण वापर करतो, जसं की केवळ संस्थेमधील कर्मचारी असतील, एखाद्या उत्पादनाचे ग्राहक असतील, एखाद्या संस्थेचे व्यवस्थापक असतील, तेव्हा त्याला आपण स्पेशलाइज्ड डेटा, विशेषीकृत माहिती असं म्हणूया. ज्या वेळेला हा डाटा संघटित स्वरूपाचा असतो, तेव्हा तो अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत विश्वासार्ह असतो. आणि म्हणून आपण संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये डाटा हा शब्द प्रामुख्याने वापरतो. एक लक्षात घ्या, हा डाटा गोळा करताना प्रश्नावली तयार करायची असेल, मुलाखतीचं आपल्याला एखादं शेड्यूल तयार करायचं असेल किंवा आपल्याला निरीक्षण करायचं असेल, तर काही आपल्याला महत्वपूर्ण घटक लक्षात घ्यावे लागतात. सगळ्यात पहिले तर बरीच वेळा आपल्याला प्रश्नावलीच्या माध्यमातून खूप काही प्राप्त होऊ शकतं, बरीच माहिती मिळते. परंतु त्या आधारावर जेव्हा आपण निष्कर्ष काढतो, त्यावेळेला आपण मात्र फार विवेक दाखवला पाहिजे. कारण बरेच वेळा प्रश्नावलीतून प्राप्त झालेली माहिती परिपूर्ण असण्याची संभावना कमी असते. कधी कधी आपण आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर अत्यंत अतिरंजित किंवा अवास्तव स्वरूपाचं विधान करतो. असं करू नका. कारण आपल्याला प्राप्त झालेली माहिती विशिष्ट भौगोलिक आणि कालसंदर्भातच उपयुक्त असते. त्या काळाचा संदर्भ बदलला, त्या भौगोलिक संदर्भ बदलला किंवा त्याचा विशिष्ट संस्थागत संदर्भ बदलला की ही माहिती निरुपयोगी होऊन जाते. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण आपले निष्कर्ष काढतो, त्यावेळेला कधीही त्याच्यामधून अतिरंजित स्वरूपाचं विधान करता कामा नये, जे सिद्ध करता येणार नाही असं विधान आपण करू नये. कधी कधी आपण जी माहिती गोळा करतो आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष काढतो, त्याच्यातून आपण लोकांना दिशाभूल करणारे निष्कर्ष काढू शकतो. म्हणजेच आपला निष्कर्ष वास्तवाला धरून नसतो. आपण ज्या माध्यमांच्या आधारावर निष्कर्ष काढले आहेत त्याच्याबद्दल आपल्या मनात संदेह असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या माहितीचा आपण आपल्या संशोधनात उल्लेख करणार आहोत, ती जर माहिती गोपनीय स्वरूपाची असेल, जर विशिष्ट अटींवर ती माहिती मिळाली असेल, तर त्या अटींचा भंग न करताच आपण या माहितीचा वापर केला पाहिजे. आपली नीतिमत्ता आणि नैतिक जे काही आपले प्रमाप असतील त्यांचं पालन आपण नेहमीच केलं पाहिजे. डाटाचं आपल्याला कोणत्या माध्यमातून माहिती प्राप्त करायची आहे याच्याकरता आपण काही काळज्या घेतल्या पाहिजे. प्रश्नावलीचा वापर सर्वत्र करता येत नाही. मुलाखत तंत्राचा वापर सर्वत्र उपयुक्त आहे असंही नाही. मग आपण कोणतं तंत्र माहिती संकलनाकरता केव्हा वापरायचं, दुय्यम स्वरूपाची माहिती कशी प्राप्त करायची, हे ठरविताना काही घटक नेहमीच लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिले तर आपण ज्या माध्यमाचा, ज्या तंत्राचा वापर करणार आहोत त्याच्याबद्दल योग्य अंदाज बांधा. या माध्यमातून, या तंत्रातून मला विश्वासार्ह माहिती मिळू शकेल का, मला अद्ययावत माहिती मिळू शकेल का, हा प्रश्न सगळ्यात पहिले विचारा. हे माध्यम वापरलं, जर समजा आपल्याला 1000 उत्तरदात्यांकडून माहिती गोळा करायची आहे आणि हे 1000 उत्तरदाते संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले असतील, तर आपण प्रत्यक्ष संपर्क करून या प्रत्येक उत्तरदात्याकडून उत्तर मिळवू शकतो का? मोठ्या प्रमाणात वेळेचा आणि खर्चाचा आपल्याला विचार करावा लागेल. मग एवढा जर खर्च करणं आपल्याला शक्य नसेल, तर आपण तोही घटक विचारात घेतला पाहिजे की एवढ्या सगळ्या उत्तरदात्यांशी मी संपर्क कसा करणार आहे. मग त्याच्याकरता मुलाखत तंत्र कदाचित मला उपयुक्त होणार नाही. जी माहिती मी गोळा करणार आहे, ज्या साधनातून गोळा करणार आहे, ते उपयुक्त आहे का, ते औचित्यपूर्ण आहे का. बरेच वेळा आपण ज्या तंत्रांचा वापर करतो त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते,
पण ती संशोधनाला उपयुक्त नसते, औचित्यपूर्ण नसते. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर, आपल्याला जर समजा एखाद्या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल, संस्थेमध्ये असणाऱ्या संघटनात्मक संस्कृतीबद्दल माहिती प्राप्त करायची असेल, तर आपल्याला प्रश्नावली तंत्राचा फारसा उपयोग होतो. या उलट निरीक्षण तंत्राचा आणि इतर दुसऱ्या संशोधनपर तंत्रांचा आपल्याला चांगला वापर करता येतो. मग अशा वेळेला आपण जर समजा प्रश्नावलीच्या माध्यमातून लोकांना त्या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल, संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले, तर सर्वांची आपल्याला उत्तरं अत्यंत सकारात्मक प्राप्त होतात. परंतु वास्तविकता मात्र वेगळीच असू शकते. आणि म्हणून आपण जे तंत्र वापरणार आहोत, ते औचित्यपूर्ण आहे का, हा विचार नेहमीच केला पाहिजे. आपल्या संशोधनाच्या हेतूला ते तंत्र उपयुक्त आहे का, याचाही विचार आपण केला पाहिजे. किती वेळ लागणार आहे? कधी-कधी एखादं तंत्र उपयुक्त असतं, पण त्या तंत्राच्या माध्यमातून माहिती प्राप्त करण्याकरता आपल्याला खूपच वेळ द्यावा लागतो. संशोधनाच्या प्रक्रियेला नेहमीच समयबद्धता असते. एका विशिष्ट कालखंडात ते पूर्ण झालं नाही, तर त्याचा फारसा उपयोग संशोधकाला होत नाही. मग अशा वेळेला जे तंत्र आपण वापरणार आहोत, मग ते मुलाखत असेल, प्रश्नावली असेल, निरीक्षण असेल, कोणतंही तंत्र असेल, त्याचा किती कालावधी आहे, याचा विचार केला पाहिजे. पूर्वग्रह विरहित माहिती हा सगळ्या माहितीचा सत्याधार आहे. मग आपल्याला जी माहिती ज्या माध्यमातून मिळणार आहे, त्यात पूर्वग्रहाची संभावना किती आहे आणि हा पूर्वग्रह बायस आपण किती प्रमाणात दूर करू शकतो, एरर्स याला म्हणतात, ते आपण कसे दूर करू शकतो, याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण जी माहिती मिळवणार आहोत, त्याचं संघटन कसं करणार आहोत, याचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. मग आपल्याला मिळणारी माहिती आणि त्याचा संशोधनपर उपयोग करताना आपण काय केलं पाहिजे, तर ती विशिष्ट प्रकारे आपल्याला प्रक्रिया करावी लागते. आपण पाहिलं असेल की अनेक चांगल्या संशोधनांमध्ये प्रश्नावलीतून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये बरेच वेळा त्रुटी राहू शकतात आणि म्हणून प्रश्नावली वापरणारा संशोधक स्वतःच एक विशिष्ट प्रकारचं चातुर्य दाखवतो. मी त्याचं तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. समजून चला, माझ्या प्रश्नावलीमध्ये 30 प्रश्न आहेत आणि मला असा संदेह आहे की उत्तरदाता मला काही प्रश्नांची उत्तरं चुकीची देणार आहे. जर उत्तरदात्यांनी या प्रश्नाची उत्तरं चुकीची दिली, तर मला माझ्या प्रश्नावलीचा उपयोग होणार नाही. मग मी प्रश्न क्रमांक 3, 14, 17, 21, 27 हे असे टाकतो की ज्यांची उत्तरं होकारार्थी दिली, तर मला 8, 7, 16, 22 या प्रश्नांची उत्तर सुद्धा होकारार्थीच आली पाहिजेत. जर समजा 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आलं असेल आणि 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आलं असेल, याचा अर्थ उत्तरदात्यांनी मला चुकीची माहिती दिली आहे. मग अशी प्रश्नावली मी बाद करतो. याला म्हणतात क्रॉस चेक ऑफ क्वेश्चनायर. आपण प्रश्नावलीच्या अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तपासणी किंवा पडताळणी केली पाहिजे. ही एका प्रक्रियेतून करता येते. याच्याकरता आजकाल संगणकाचा विशेष उपयोग होतो. दुसरी गोष्ट, आपण जी काही माहिती गोळा करणार आहोत, ती प्रक्रियान्वयन करण्यासारखी आहे का? मी तुम्हाला याचं अजून एक उदाहरण देतो. बरेच वेळा प्रश्नावलीमध्ये आपण उत्तरदात्यांना मोकळी जागा देतो, की त्यांनी आपली मतं लिहावी. मग लोक आपली मतं लिहिताना, आपले विचार लिहिताना विचारच करत नाहीत. काहीतरी संदिग्ध लिहून ठेवतात. मग अशा माहितीचं पृथक्करण करणं आपल्याला शक्य होत नाही. अशा माहितीवरून निष्कर्ष काढणं आपल्याला शक्य होत नाही. प्रस्तुत समस्येच्या सुधारण्यासाठी आपण कोणते उपाय सुचवाल, असा प्रश्न आपल्या प्रश्नावलीत असतो आणि त्याचे उत्तर उपाय म्हणून सुचविताना निश्चित स्वरूपात न लिहिता उत्तरदाते काहीतरी वेगळाच एखादा निबंधच लिहून टाकतात. मग अशा माहिती जर पृथक्करण जर करता येत नसेल, तर आपल्या माहितीचा उपयोग आपल्याला होत नाही. आपलं जे इनपुट साइज मेकॅनिझम आहे ते अपयशी ठरतं. दुसरी गोष्ट, उत्तरदात्याला जर समजा आपण भावनात्मक स्वरूपाचे प्रश्न विचारले, ज्याच्यामध्ये त्याचं मन गुंतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये त्याचे विशिष्ट प्रकारचे पूर्वग्रह गुंतलेले आहेत, तर ते माहितीचं पृथक्करण आपण बरोबर करू शकत नाही. आणि म्हणून उत्तरदात्याला प्रश्न विचारताना त्याची पर्सनल इन्व्हॉल्वमेंट, त्याचं व्यक्तिगत स्वरूप, सहभाग अत्यंत कमी असेल, अशाच प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. सत्य माहिती, मतं आणि कल्पना या तिघांनाही वेगळं करता येईल अशा प्रकारेच आपल्या प्रश्नावलीची किंवा मुलाखतीची रचना केली पाहिजे. कोणते प्रश्न सत्य माहितीवर किंवा वास्तविकतेवर आधारित आहेत, कोणत्या प्रश्नांमध्ये उत्तरदात्यांची मतं समाविष्ट आहेत, कोणत्या प्रश्नांमध्ये उत्तरदात्यांच्या कल्पना समाविष्ट आहेत, याचं जर आपण वर्गीकरण करू शकलो, तर आपण योग्य तंत्रांचा वापर करून त्या माहितीचं पृथक्करण करू शकतो. या माहितीचा आपल्याला कशा प्रकारे निर्णय घेण्याकरता उपयोग होणार आहे, याचाही विचार आपल्याला करावा लागतो. माहितीची सत्यता, विश्वासार्हता आपण काही विशिष्ट पद्धतीने ठरवू शकतो. पहिला मुद्दा आणि पहिला घटक म्हणजे ती माहिती संदर्भाला औचित्यपूर्ण आहे का, विशिष्ट कार्याकरता औचित्यपूर्ण आहे का, हा पहिला घटक किंवा हा पहिला निकष आहे. दुसरी गोष्ट, यात पूर्वग्रहाचं प्रमाण किती आहे. बरीच वेळा उत्तरदाता आपली माहिती देताना वाटेल तशी मतं लिहितो. त्याच्या मनात असणाऱ्या प्रत्येक पूर्वग्रहाला तो फार मोकळेपणे व्यक्त करतो.
हे कदाचित उत्तरदात्याकरता योग्य असेल, पण जे संशोधक आहे त्याच्याकरता मात्र हे फार घातक आहे. आणि म्हणून संशोधकांनी अशा प्रकारची उत्तरांना टाळण्याचा, पृथक्करणाच्या प्रक्रियेत गाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी सत्य आहे आणि ज्याचं समर्थन करता येईल अशीच माहिती त्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विचारलं पाहिजे, जे काही मत उत्तरदात्यांनी दिलं आहे त्याचं समर्थन तो कशा प्रकारे करू शकतो. प्रामाणिकता हा तर सर्वात महत्वाचा घटक आहे. जी माहिती प्रामाणिकतेवर आधारित आहे तिचा संशोधनाकरता खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. आणि म्हणून प्रत्येक माहिती जी संशोधनाकरता आपण प्रश्नावलीच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, निरीक्षणाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही तंत्राच्या माध्यमातून प्राप्त करतो, संकलित झालेली माहिती संशोधनास योग्य असतेच असं नाही. तिचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे घटक लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात पहिले तिची सुव्यवस्थितपणे प्रक्रिया केली पाहिजे. फक्त हेतूला धरून असणारीच माहिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जी माहिती विश्वासार्ह आहे तिचाच आपण संशोधनाकरता विचार केला पाहिजे. त्याला कल्पना करा की एखाद्या प्रकल्पावर आपल्याला जवळपास 100 करोड रुपये खर्च करायचे आहेत. आणि आपल्याला त्या 100 करोड रुपये खर्च केल्यानंतर काय फलित प्राप्त होणार आहे याचा अंदाज नाही. मग आपण असा निर्णय घेऊ का? कोणतीही संस्था असा निर्णय घेणार नाही, कोणताही व्यवस्थापक असा निर्णय घेणार नाही. तो त्या प्रकल्पाबद्दल परिपूर्ण माहिती असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही. आपल्याला चेन्नई करता प्रवासाला जायचं आहे, परंतु आपल्याला त्याबद्दल कोणती माध्यम आहेत याच्याबद्दल माहिती नसेल, कोणती तंत्र वाहनं उपलब्ध आहेत याबद्दल माहिती नसेल, कोणत्या रेल्वे मार्गाने किती वेळ लागेल याची जर माहिती नसेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला जर समजा आपण एखाद्या विशिष्ट हेतूने एखाद्या कार्यकर्ता नियुक्त करू इच्छितो, तर पहिले त्या कर्मचाऱ्याची पात्रता आपण लक्षात घेतो. त्याशिवाय आपण त्याला ते काम देत नाही. जी माहिती विश्वासार्ह नसते तिचे काही घटक लक्षात घेतले पाहिजे. सामान्यपणे एखादी माहिती जो आपल्याला देतो उत्तरदाता, त्याचा दृष्टिकोन आणि त्याचा कल या दोन घटकांचा विचार करूनच त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. एखादी माहिती जर आपल्याला एका दुसऱ्या माध्यमातून प्राप्त होणार असेल तर त्या माध्यमाची युक्तता आणि त्याबद्दल असणारी स्पर्धा, दुसऱ्या माध्यमातून मिळू शकणारी माहिती आणि त्या माध्यमातून मिळू शकणारी याची आपण तुलना केली पाहिजे. आणि जो ती माहिती वापरणार आहे म्हणजे आपण संशोधक असू तर ते आपल्या हेतूला, औचित्याला धरून आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा, सर्वच वेळी आपल्याला प्राथमिक स्रोतातूनच माहिती प्राप्त झाली पाहिजे किंवा दुय्यम स्रोतातून माहिती प्राप्त झाली पाहिजे असं नाही. आणि प्रत्येक स्रोत प्रत्येक वेळी प्राथमिकच असतो किंवा दुय्यम असतो असंही नाही. संशोधनाच्या स्वरूपानुसार स्रोताचं स्वरूप देखील बदलतं. काही संशोधनांकरता जो स्रोत आपल्याला प्राथमिक स्वरूपाचा वाटतो, दुसऱ्या संशोधनांकरता तो आपल्याला दुय्यम स्वरूपाचा वाटतो. काही वेळा संशोधनाचे स्रोत औपचारिक असतात तर काही वेळा अनौपचारिक असतात. औपचारिक स्रोत म्हणजे जे स्रोत किंवा जे माध्यम आपल्याला माहीत आहेत, ज्यांचा आपण संदर्भ म्हणून उल्लेख करू शकतो, ज्यांची विश्वासार्हता सिद्ध करता येते. आणि एखादी माहिती ज्या औपचारिक स्रोतातून प्राप्त केल्यावर तिला कोणी आव्हान देऊ शकत नसेल तर त्याला आपण औपचारिक स्रोत म्हणतो. जेव्हा एखादी माहिती आपल्याला एखाद्या अंतस्थ माध्यमातून प्राप्त होते, ज्या व्यक्तीने किंवा संस्थेने किंवा ज्या माध्यमातून ती माहिती प्राप्त झाली असेल ते माध्यम अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचं असतं आणि ज्याचा आपण उल्लेख करू शकत नाही, ज्यात थोड्याफार प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात पूर्वग्रहाची शक्यता असते, ज्याच्याबद्दल निश्चित निर्णय घेता येत नाही, अशा माहितीला आपण अनौपचारिक माहिती म्हणतो. आपल्याला प्राथमिक जी माहिती स्वरूपाची माहिती त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो, तो कोणकोणत्या संशोधनाकरता आवश्यक असतो. जर आपलं संशोधन मूलभूत स्वरूपाचं असेल तर आपल्याला प्राथमिक स्वरूपाची माहिती प्रायमरी डेटाची आवश्यकता नितांत असते. जर आपण एखाद्या घटनेचा ऐतिहासिक क्रम लक्षात घेणार असू, तिचा विकास कसा झाला, विकासाचे टप्पे कोणते होते, त्याला कोणत्या समस्यांना आव्हानांना तोंड द्यावं लागलं, तर त्यावेळेलाही आपल्याला प्राथमिक स्वरूपाच्या स्रोतांची नितांत आवश्यकता असते. जर आपल्याला एखाद्या संस्थेचा केस स्टडी प्रकरण अभ्यास म्हणून जर विश्लेषण करायचं असेल की या संस्थेचा उगम, विकास आणि विकासाचे टप्पे, या संस्थेने एखाद्या विशिष्ट समस्येचा सामना कसा केला याबद्दलची माहिती, एखादं नवीन उत्पादन बाजारात कसं आणलं याबद्दलची माहिती, तर त्याही करता आपल्याला प्राथमिक स्वरूपाचीच माहिती आवश्यक असते. आपल्याला दुय्यम स्वरूपाची माहिती कोणत्या संशोधनाकरता आवश्यक असते, याचं उत्तर असं आहे की जर आपलं संशोधन उपयोजित स्वरूपाचं असेल,
एखाद्या पूर्वी झालेल्या संशोधनाची दुसऱ्या संदर्भात उपयुक्तता सिद्ध करायची असेल तर आपण दुय्यम स्वरूपाचं माध्यम वापरू शकतो. जेव्हा आपण तुलना करतो दोन संस्था, दोन घटना, दोन इतिहासक्रम, त्यावेळेला सुद्धा आपण दुय्यम स्रोतांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. जेव्हा एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या घटनाक्रमांबद्दल किंवा एखाद्या संभाव्य शक्यतेबद्दल जेव्हा आपण भविष्यात काय होणार आहे याचा विचार करतो, त्याही वेळेला आपण दुय्यम स्रोतांचा वापर करतो. आपण जेव्हा प्रायमरी म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा माहिती वापरतो त्याच्याबद्दल आपल्या अनेक अपसमज असू शकतात, चुकीच्या कल्पना असू शकतात. कधी कधी आपल्याला समजून चला की एखाद्या कंपनीने पोल्युशन कंट्रोल, प्रदूषण नियंत्रणाबद्दल आपला काय कार्यक्रम आहे याच्याबद्दलचा अहवाल सादर केला आहे, तर त्यात त्या प्राथमिक स्रोतामध्ये दोष नसतील असं मानणं चुकीचं आहे. कारण ती संस्था तिला जे योग्य वाटतं त्याबद्दलची माहिती देत असते. जर समजा सरकारने एखाद्या आर्थिक काळात विशिष्ट काळात आर्थिक प्रगती कशी होणार आहे याच्याबद्दलचं जर समजा एक पूर्वानुमान केलं असेल की येणाऱ्या 5 वर्षात आपला देश कुठे राहणार आहे, त्यात देखील मोठ्या प्रमाणात पूर्वग्रहाची त्रुटीची शक्यता असू शकते. कधी कधी आपल्या स्वतःच्या संशोधकाच्या मर्यादांमुळे देखील प्राथमिक स्रोतांमध्ये त्रुटी राहतात. तर आपला अत्यंत अदूरदृष्टीचा दृष्टिकोन जर असेल, मायोपिक व्ह्यू, म्हणजे आपल्याला फक्त संशोधन करायचं आहे, माहितीची सत्यता तपासून पाहिजे नाही, केवळ संशोधनाकरता उपयुक्त माहिती गोळा केली की झालं, असा जर आपला अगदी संकुचित दृष्टिकोन असेल तर माहितीची सत्यता प्राथमिक स्वरूपाच्या माहितीमध्ये अनेक दोष राहू शकतात. कधी कधी आपण विशिष्ट विचारांनी प्रेरित असतो, आपल्याला त्या विचारांच्या विरुद्ध, त्या विचारशैलीच्या आणि तत्वज्ञानाच्या विरुद्ध काही एक ऐकून घ्यायची आपली तयारी नसते. मग अशा वेळेला आपण जी माहिती प्राप्त करतो ती जर आपल्या विचारांच्या विरुद्ध असेल तर ती माहिती आपण दडपून टाकण्याचा प्रयत्न करतो. ज्या साधनांचा आपण वापर करतो माहिती संकलित करण्याकरता, त्या साधनात जर दोष असेल तर स्वाभाविकच माहितीमध्ये देखील दोष राहतो. आणि म्हणून या सर्व प्रकारच्या त्रुटी माहितीच्या संदर्भात असू शकतात. दुय्यम स्वरूपाची जेव्हा आपण माहिती गोळा करतो त्यातही अनेक मर्यादा किंवा त्रुटी राहू शकतात. दुय्यम स्वरूपाची माहिती कधीच आपण ज्या विषयावर संशोधन करीत आहोत त्या हेतूने कोणी दुसऱ्या माणसाने संकलित केलेली नसते. त्याचाच माहिती संकलनाचा हेतू आणि आपला हेतू यामध्ये मोठी तफावत असू शकते. त्यामुळे दुय्यम स्वरूपातील माहिती विशिष्ट संशोधनाकरता परिपूर्ण राहील असं कधीच नाही. दुसरी गोष्ट, दुय्यम स्रोतातून जी माहिती प्राप्त होते तिचा संकलक करणारा व्यक्ती अथवा संस्था यांनी कोणत्या प्रकारे त्या माहितीचं विश्लेषण अथवा पृथक्करण केलंय हे देखील आपल्याला बरेच वेळा माहीत नसतं. त्यांनी ती माहिती गोळा केल्यानंतर त्यात काही विशिष्ट प्रकारचे बदल केले आहेत का याचाही आपल्याला विचार करता येत नाही. बरेच वेळा दुय्यम स्वरूपाच्या माहितीमध्ये अनेक प्रकारचे पूर्वग्रह असू शकतात. काही वेळा त्याच्यामधील काही महत्वाचे दुवे किंवा महत्वाची माहिती हरवलेली असते, उपलब्ध नसते, किंवा ती काही विशिष्ट प्रकारच्या समजांवर आधारित असते आणि त्यामुळे संशोधनाच्या दर्जावर मोठीच मर्यादा निर्माण होते. माहितीचा स्रोत प्राथमिक असो अथवा दुय्यम, तो वापरताना आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे. मग आपण कोणत्या माहितीचा वापर केला पाहिजे, कोणत्या स्रोताचा वापर केला पाहिजे, दुय्यम स्रोताचा वापर केव्हा करावा, प्राथमिक स्रोतांचा वापर केव्हा करावा, याच्याबद्दल आपण नेहमी विवेक दाखवला पाहिजे. सगळ्यात पहिले तर आपल्या संशोधनाच्या समस्येचं स्वरूप काय आहे, मूलभूत स्वरूपाचं संशोधन आहे की उपयोजित स्वरूपाचं संशोधन आहे, या प्रकारचा विवेक आपण आधी दाखवून संशोधनाच्या स्वरूपाचा विचार करून मगच माहितीचा स्रोत निर्धारित केला पाहिजे. प्रत्येक संशोधनासाठी प्राथमिक माहिती आवश्यक नसते हे लक्षात घ्या. तसंच सर्वच संशोधनांकरता प्राथमिक माहिती आवश्यक नाही हेही लक्षात घ्या. आपल्या संशोधनाची खोली किती आहे, आपण कोणत्या हेतूने आणि किती खोलवर जाऊन माहिती प्राप्त करणार आहोत. संशोधनाची खोली आणि व्याप्ती जशी जशी वाढत जाते तशी तशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या साधनांची, स्रोतांची गरज पडते. जेव्हा संशोधन अत्यंत सखोल स्वरूपाचं असतं त्यात दोन्ही दुय्यम आणि प्राथमिक स्रोतांची गरज असते. आपण कशा प्रकारचा उपसिद्धांत किंवा गृहीतक घेतला आहे, ते सिद्ध करण्याकरता कोणत्या प्रकारची माहिती आवश्यक आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. आपल्या संशोधनाची उद्दिष्ट आणि उपसिद्धांत याचा आपल्या माहितीच्या स्रोतांवर निश्चित प्रकारे प्रभाव होत असतो. आपल्याला काय अपेक्षित आहे संशोधनातून, आपण काय सिद्ध करू इच्छितो, आपले निष्कर्ष कोणत्या दिशेने जाणार आहेत, त्याचं औचित्य काय आहे, ते तुलना करण्यायोग्य होणार आहेत का, त्याच्यावर जर समजा कोणी परीक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्याचं समालोचन करण्याचा प्रयत्न केला, त्याची सत्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ते टिकतील का याचा विचार करूनच आपण योग्य त्या स्रोताची निवड केली पाहिजे. सामान्यपणे आपल्या संशोधनाचं स्वरूप
उद्दिष्ट याचा विचार करून जर आपण संशोधनाच्या करता योग्य माहितीचा स्रोत निवडला तर अधिक योग्य राहतं. आता स्रोत निवडताना अनेक प्रश्न निर्माण होतात. प्राथमिक स्रोत निवडताना सुद्धा माहितीचा काही समस्या संशोधनात धकापुढे येतातच. दुय्यम स्रोतांचा निवड करताना देखील काही समस्या संशोधकापुढे येतात. सगळ्यात पहिले तर स्वीकारार्हता. ज्या प्रकारची माहिती आपण गोळा करत आहोत तिला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मान्यता मिळेल का? ज्या माध्यमातून आपण ही माहिती गोळा केली आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात, इतर संशोधकांच्या मनात, परीक्षकांच्या मनात संदेह आहे का? अशा प्रकारचा स्रोत उपलब्ध आहे का? आणि एक लक्षात ठेवा, केवळ संशोधकालाच नाही तर परीक्षकालाही तो स्रोत उपलब्ध आहे का? कारण आपण एखादं विधान केलं म्हणजे ते सर्वांना मान्य होईलच असं नाही. त्याला मान्यता आहे का? संशोधनाच्या क्षेत्रात ज्या मोठ्या संस्था काम करतात, जे मोठे संशोधक कार्य करतात, त्या संशोधनपर आणि अभ्यासू वृत्तीने कार्य करणाऱ्या विद्यापीठांसारख्या संस्था असतात. अशा संस्था अशा स्रोतांना मान्यता देतात का याचाही विचार केला पाहिजे. त्या स्रोतांची विश्वासार्हता, ते स्रोत ज्या प्रकारचे असतील त्याच्याबद्दल आपण योग्य ते सादरीकरण किंवा प्रकटीकरण करू शकतो का? या साधनांचा वापर करताना आपल्याला काही किंमत किंवा शुल्क द्यावं लागेल का? यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काही वेळा संशोधनाचा जी माहितीचा स्रोत असतो हा अत्यंत विश्वासार्ह असतो, परंतु त्याच्यावर अनेक प्रकारच्या नियमांची बंधनं असतात. मग अशा वेळेला त्या नियमांचा भंग न करता आपल्याला ही माहिती वापरता येईल का याचाही विचार केला पाहिजे. अन्यथा आपल्याला अनेक कायदेशीर अडचणींना देखील तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून माहितीचा स्रोत निवडताना सामान्यपणे आपण 5 घटकांचा विचार केला पाहिजे. हेतू, उद्दिष्ट, त्याचा समर्थन करता येण्यासारखा वैधानिक आधार, त्याच्या पाठीमागे असणारा विवेक आणि ज्या माध्यमातून माहिती प्राप्त झाली आहे, ज्या पद्धतीने माहिती प्राप्त झाली आहे त्याबद्दल एकंदरीतच त्याची समाज मान्यता, संशोधन मान्यता. माहिती वापरताना अनेक समस्या संशोधकांपुढे नेहमीच येतात. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की एखादी माहिती एखाद्या विशिष्ट कालखंडात प्राप्त होते, परंतु आपलं संशोधन दीर्घकाळ चालल्यामुळे मग ती माहिती निरुपयोगी होत जाते. आणि माहिती वापरताना, माहितीचा स्रोत वापरताना देखील आपल्याला कोणकोणत्या समस्या येणार आहेत याचाही विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात पहिले माहितीचं संग्रहण करू शकतो का? काही माहिती अशी असते की जी आज उपयुक्त आहे, पण 6 महिन्यानंतर तिची उपयुक्तता शून्य होऊन जाते. ती माहिती आपण तिचं पुनरुत्पादन करू शकतो का? आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती त्याच स्वरूपात आपण आपल्या अहवालामध्ये, संशोधनामध्ये तिचा उल्लेख करू शकतो का? आपण जर समजा इलेक्ट्रॉनिक डेटाबेसेसचा वापर करणार असू तर ज्याच डेटाबेसेसचा वापर करणार आहोत त्यांची विश्वासार्हता, त्यांच्याबद्दल असणारे नियम यांचं आपण पूर्ण पालन केलं आहे का? ज्या व्यक्ती किंवा संस्था आपल्याला ही माहिती देणार आहेत त्यांचं नाव, त्यांचं स्थान आपण घोषित करू शकतो का? याबद्दल काही वैधानिक नियम असतील तर त्या नियमांचं आपण पालन केलं आहे का? काही नीतिमत्ता विषयक नियम असतील त्यांचं आपण पालन केलं आहे का? आणि त्याकरता लागणारा वेळ आणि खर्च या सर्वच समस्यांचा विचार संशोधकांनी अगोदर केला पाहिजे. बरेच वेळा माहिती संपादन करण्याचं काम किंवा माहिती संकलन करण्याचं काम एवढं जिकरीचं असतं की अखेर संशोधक नाईलाज म्हणून काही विशिष्ट विषयांना धरलेली माहिती सोडून देतो, ती संकलित करत नाही, प्राप्त करत नाही. त्यामुळे संशोधनात मोठी अपूर्णता येते. माहितीचं पुनरुत्पादन करताना अनेक अडचणी येतात. सगळ्यात महत्वाची म्हणजे समस्या म्हणजे वेळेची समस्या. एका विशिष्ट कालखंडात उपलब्ध झालेली माहिती दुसऱ्या कालखंडात अनुपलब्ध असते. ज्या माध्यमातून आज माहिती उपलब्ध होते उद्या ते माध्यम किंवा ते साधन उपलब्ध नसते. जी माहिती आपल्याला कोणीतरी आज दिली आहे त्याला आपण आज स्वीकृती देतो, उद्या मात्र आपल्याला असं वाटतं की हा स्रोत विश्वासार्ह नाही, आपल्यालाच त्याच्याबद्दल संदेह निर्माण होतो. बरेच वेळा माहिती अत्यंत निवडक स्वरूपात प्राप्त होते, त्याच्यात अनेक दोष किंवा त्रुटी राहतात, परिपूर्ण माहिती प्राप्त होत नाही. त्याचा अंतिम वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत, संशोधनात त्याची प्रक्रिया झाल्यावर त्या माहितीचं स्वरूप किती आणि कशा प्रकारे बदलणार आहे याचाही माहितीच्या उपयुक्ततेवर परिणाम होत असतो. अखेर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती गोळा करताना आपण आपल्या संशोधनाचा हेतू, शीर्षक आणि व्याप्ती याचा विचार केला पाहिजे. त्या व्याप्तीला, त्या संशोधनाच्या शीर्षकाला आणि हेतूला पूरकच माहिती आपण गोळा केली पाहिजे. जी माहिती आपल्याला कोणीतरी दिली आहे त्यातून आपल्याला काय आकलन झालं आणि आपण इतरांना, वाचकांना, परीक्षकांना, समाजाला, एखाद्या संस्थेला त्याचं कसं आकलन करून देणार आहोत याबद्दल आपल्या कल्पना अत्यंत सुस्पष्ट असल्या पाहिजे. माहितीची व्याप्ती संशोधनाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असली पाहिजे. ज्या प्रकारची माहिती आपण गोळा केली आहे त्यातून आपल्याला योग्य ते निष्कर्ष काढता आला पाहिजे आणि ज्या माध्यमांचा वापर केला आहे ते नेहमीच उपयुक्त असले पाहिजे. उत्तरदात्यांचं स्वरूप,
त्यांचं स्थान, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल असणारे नियम या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे. कधी कधी उत्तरदाता आपलं व्यक्तिमत्व घोषित करू इच्छित नाही. अशा वेळेला त्या माहितीचा वापर करताना अनेक वैधानिक आणि नैतिक अडचणी देखील येतात. कधी कधी उत्तरदाता आपल्याला जी माहिती देतो ती माहिती तो आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आणि अत्यंत तुटक स्वरूपात देतो, खंडित स्वरूपात देतो. मग अशा वेळेला त्या माहितीची युक्तता, त्या माहितीचं औचित्य याचाही विचार आपण केला पाहिजे. ज्या ठिकाणी ही माहिती प्राप्त होते त्या स्थानाचा माहितीच्या सत्यतेवर किती प्रभाव होणार आहे याचाही विचार आपण काळजीपूर्वक केला तर माहिती उपयुक्त होऊ शकते. माहिती प्राप्त करण्याकरता अनेक माध्यम आज उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जर्नल, संशोधनपर पत्रिका उपलब्ध आहेत. संशोधनपर लेख, व्यावसायिक पत्रिका, आर्थिक आणि वित्तीय विषयांना वाहिलेल्या पत्रिका, विशिष्ट विषयांशी धरून असणाऱ्या पत्रिका आणि इतरही उपयोजित संशोधनपर पत्रिका आज आपल्याला उपलब्ध आहेत. यांच्याबद्दल मी नंतर एका वेगळ्या व्याख्यानात सांगणारच आहे. एक फक्त महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो. आपल्याला बरेच वेळा शासनाकडून किंवा गैरशासकीय संस्थांकडून माहिती प्राप्त होते. ही माहिती प्राप्त होते, शासनाकडून जी माहिती प्राप्त होते तिचं स्वरूप फार वेगळ्या प्रकारचं असतं. बरेच वेळा हे अत्यंत औपचारिक असतं. विशिष्ट प्रकारच्या हेतूंना धरूनच शासनाने ती माहिती तयार केली असते. त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यीकृत संस्थांचा वापरही शासनाने केला असतो. अशा प्रकारच्या माहितीची विश्वासार्हता खूप जास्त असते. या उलट जेव्हा गैरसरकारी संस्थांकडून एखादा अहवाल प्राप्त होतो तो सामान्यपणे संशोधनपर स्वरूपाचा असतो. एखाद्या घटनेबद्दल असणारा संदेह आणि त्याबद्दल असणाऱ्या तर्कांबद्दल अधिक सखोल अभ्यास करून तो अहवाल लिहिला जातो. काही विशिष्ट कारणांसाठी तो अहवाल लिहिला जातो. त्याची विश्वासार्हता संस्थेचं स्वरूप आणि अहवालाचं स्वरूप यांनी प्रभावित होत असते. आणि म्हणून आपण एखाद्या माहितीचा स्रोत निवडताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे सत्यता, विश्वासार्हता, स्वीकारार्हता, पुरावा यासारख्या घटकांचा विचार करावा. जोपर्यंत आपल्याला एखाद्या माहितीच्या स्रोताबद्दल खात्री नाही, त्याबद्दल आपल्याला विशिष्टीकृत आणि तज्ञ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त नाही, त्या माहितीचा आपण योग्य प्रकारे वापर करण्याची आपली क्षमता नसेल तर ती माहिती आपण वापरू नये. चांगल्या स्रोताचे लक्षणं लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला माहिती संकलित करताना फारशा अडचणी जाणार नाही. जो स्रोत अत्यंत सत्यावर आधारित आहे, ज्याचा दर्जा उत्तम आहे, उच्च दर्जाचा आहे, ज्या व्यक्तीला आपण किंवा ज्या संस्थेला आपण संपर्क करणार आहोत त्यांची त्या क्षेत्रातील मान्यता निश्चित स्वरूपाची आहे, त्याला सर्वांच मान्यता, संशोधन मान्यता आहे. ठराविक व्यक्ती ज्यांचा आपण उत्तरदाते म्हणून वापर करणार आहोत त्यांचा अनुभव लक्षणीय आहे, त्यांची पात्रता, गुणवत्ता याच्याबद्दल कोणाच्याही मनात संदेह नाही. अशाच व्यक्तींकडून, अशाच संस्थांकडून आपण माहिती गोळा केली पाहिजे. माहिती गोळा करताना अत्यंत चांगल्या प्रकारे तयार केलेलं मुलाखतीची सूची किंवा प्रश्नावलीचं तंत्र आपण वापरलं पाहिजे. त्यात सहसा दोष असता कामा नये आणि ज्या हेतूने आपण ही माहिती गोळा करतो त्याची विश्वासार्हता आपल्याला तपासता आली पाहिजे. अखेर चांगली माहिती हाच संशोधनाचा उत्तम आधार आहे. जोपर्यंत माहितीची विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर्जा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावर केलेलं पृथक्करण, त्याचं विश्लेषण याचा आपल्याला काही एक उपयोग होत नाही. आपलं संशोधन पूर्ण होतं परंतु संशोधन केल्याचं समाधान आपल्याला मिळू शकत नाही. माहितीच्या स्रोतांवर, साधनांवर प्रभावित करणारे जे कोणते घटक असतील त्या घटकांबद्दल पूर्वविचार करूनच त्या घटकांचा प्रभाव कमी करण्याकरता संशोधकांनी प्रयत्न केले पाहिजेत. जे जे स्रोत आपण वापरतो आहोत त्याची समाज मान्यता, स्वीकृती, इतर संस्थांची स्वीकृती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा आपल्या संशोधनाच्या तंत्रावर विपरीत प्रभाव होणार नाही याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला संशोधकाची गुणवत्ता, पात्रता आणि अर्हता, त्याची क्षमता योग्य असेल, त्याला योग्य अंतर्ज्ञान प्राप्त झालं असेल, एखाद्या विषयाबद्दल योग्य मत व्यक्त करण्याची त्याची पात्रता असेल, त्याच वेळेला तो त्या माहितीचा योग्य वापर करू शकतो. मला खात्री आहे आपण सर्व लोक उत्तम दर्जाचे संशोधक आहात. आपण चांगलं आणि अर्थपूर्ण संशोधन करण्यात नेहमीच यशस्वी होणार आहात. परंतु त्याकरता योग्य त्या माहितीचा योग्य प्रकारे आपण वापर कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो सर. हा बोला. बऱ्याच वेळेला आता शेवटचा मुद्दा तुम्ही नमूद केलाय, परंतु अनेक वेळेला काय होतं की उत्तरदाते खोटी माहिती देतात. हो.
तर अशा परिस्थितीमध्ये मी पाहिलेलं आहे की मग संशोधकच स्वतःचीच माहिती तयार करतो. आता तुम्हाला याचं मी आधीच तर एक उत्तर दिलं होतं, ऐकून घ्या. तुमचा प्रश्न माझ्या लक्षात हो आला. असं सर. का होतं? एक लक्षात घ्या, चांगल्या संशोधकांनी जेव्हा आपली प्रश्नावली किंवा मुलाखत तंत्र तयार करतो, त्यावेळेला त्यांनी आपल्या प्रश्नावलीमध्ये किंवा मुलाखतीच्या तंत्रामध्ये किंवा माहिती प्राप्त करण्याच्या संकलित करण्याच्या तंत्रामध्ये काही असे गुप्त प्रश्न ठेवले पाहिजे की ज्यामुळे संशोधकाला उत्तरदात्याने दिलेल्या माहितीची सत्यता त्याला तपासता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर समजा 3ऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर 11व्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच यायला पाहिजे. पण जर 11व्याचं नकारार्थी आणि 3ऱ्याचं सकारात्मक आलं असेल किंवा होकारार्थी आलं असेल, याचा अर्थ उत्तरदात्यांनी चुकीची माहिती दिली आहे. मग अशा प्रश्नावलींना तो टाळू शकतो, आपल्या संशोधनाच्या प्रक्रियेतून बाद करू शकतो. चांगल्या संशोधनांमध्ये सामान्यपणे प्रश्नावलीत अशा प्रकारचे ट्रिकी, चतुराईने पेरलेले प्रश्न असतात की जे संशोधकाच्या उत्तरदात्याच्या मानसिकतेला आणि सत्यतेला तपासून पाहू शकतात. आणि हा तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. उत्तरदाते प्रत्येकच वेळी परिपूर्ण सत्य आणि चांगली माहिती देतील असं होत नाही, आणि म्हणून संशोधक आपल्या मर्जीनेच त्याच्यात काहीतरी पेरत जातो. पण स्वाभाविक आहे, जेव्हा आपण असं तंत्र वापरतो त्यावेळेला आपण संशोधनाचा दर्जा आपोआपच कमी कमी करत जातो. ठीक आहे, थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो, अजून कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, येत्या बुधवारी आपण रिसर्च डिझाईन या विषयावर थोडी माहिती प्राप्त करणार आहोत. संशोधनाकरता जे आपण आराखडा जो तयार करतो, आकृतीबंध तयार करतो, त्याबद्दलची माहिती या बुधवारी आपण पाहूया. धन्यवाद. धन्यवाद सर.